शिरपूर तालुक्यात जिथे योग्य जागा उपलब्ध असेल तिथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवडवर भर द्या. वृक्षतोड करू नका. आम्ही हजारो लाखो वृक्ष लागवड आतापर्यंत करून जगवली. भूपेशभाई पटेल यांनी नागेश्वर असली येथे महावृक्षारोपण करून हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करत आहे. प्रत्येकाने आपापल्या गावात आपल्या भागात वृक्ष लागवड करा. नुसतेच वृक्ष लागवड न करता वृक्ष संवर्धन जोपासना करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा, असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. करवण येथील गोरक्षनाथ मंदिर परिसरात 5 जुलै रोजी उपवन संरक्षक आदिवासी धुळे वन विभाग, श्री विरले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त करार अंतर्गत वृक्ष लागवड, संवर्धन व जोपासना कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, धुळे जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, धुळे उप वन संरक्षक नितीन कुमार सिंग, ट्रेनी जिल्हाधिकारी डी सर्वानंद, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी के पाटील, डेप्युटी सीईओ गणेश मोरे, बीडीओ संजय सोनवणे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मनीषा देवेंद्र पाटील, सरपंच हिरामान हुलाभिल, मनीषा निकम, श्रीमती पी आर पाटील, सुभाष कुलकर्णी व अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. आणि वृक्षाची लागवड हे आपला जीवनातला सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रोग्राम आहे. आणि त्यावेळी साहेब मी 1,00,000 निंबाचे वृक्ष लावले होते आणि आधी ते जतन करतो. पण आता मी किती सांगावं लोकांना, ते लोक समजत नाही आणि एका मिनिटात एक वृक्ष कापून टाकतात. आपण माझ्या घरी बी आले ते 40 वर्षापूर्वी मी झाड लावले आणि आता नदीच्या जवळ बी मी झाड लावलेले. आणि आता आमचे भाऊ भूपेशभाई तो याच्या मागे लागलेला आहे आणि तेही झाड लावायला फार प्रयत्नशील आहे. सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की देवादादा वगैरे समजदार व्यक्ती आहे. तुषार भाऊ आहे, या लोकांनी स्वतःच्या गावामध्ये लावलेले आहे. पण एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य लोक, असली गावाचे जे 2-3 लोक आलेले आहेत ते मला पकडून घेऊन जायचे. मी विचार करायचे का इतके मागे लागलेले. त्यांनी त्याच्या गावामध्ये सामान्य लोकांनी 30,000 पेक्षा जास्त झाड लावले आणि ते जगून राहिले. मी त्यांच्या सगळ्यापेक्षा मोठं अभिनंदन करतो की तुम्ही इतकं चांगलं विचार असलीचे गावाचे लोकांनी केलं. असंच आपल्याकडे इथे फार सरपंच वगैरे बसलेले, त्यांनी विचार करायला पाहिजे. जास्त नाही तरी 200-400, 500, 1000, 2000 झाड तरी त्यांनी लावायला पाहिजे आणि त्याचं जतन करायला पाहिजे. आमच्याकडे काही जास्त पैसे नाही आहे की आम्ही त्याच्या पैसे असे वापरू. त्याच्या मागे भूमिका आहे आणि त्यामुळे एसविकेचे साहेब आमचे लोक आहेत तिथे मुंबईला. शिरपूरच्या नाव आलं का पहिले तेढामोडं असं करतात, पण त्यांना माहिती आहे की चांगल्यासाठी काम करतात आणि त्यामुळे त्यांनी पैसे मंजूर करून दिले. नवीन पॉकलॅन आता आम्ही 50 लाख रुपयाचं खरेदी केलं, टँकर वगैरे खरेदी केलं. या प्रोजेक्टसाठी आम्ही ते सगळं करतो आहे. आणि आता आम्ही जे काही 35,000 झाडचं जे उद्दिष्ट ठेवलं आहे तर देवादादा आणि आमचा जो स्टाफ आहे त्यांनी मनापासून जर केलं तर 2-3 वर्षात ते 30-35,000 झाड या एरियामध्ये उभे करतील आणि जगवतील, याच्यामध्ये मला शंका नाही आहे.